हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील वेगवेगळे घटक. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 12 भागाकार यामधील शाब्दिक उदाहरणे. मागच्या 14 व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये आपण भागाकार ही क्रिया कशी करायची हे शिकलो होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण भागाकार या क्रियेवर अवलंबून असणारे शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत. आपण आज शाब्दिक उदाहरणे कसे सोडवायचे व त्याचबरोबर स्वाध्याय 12.2 हे आपण आज पूर्ण सोडवणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भागाकार ही क्रिया शाब्दिक उदाहरणामध्ये कशी वापरायची. मग त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला शाब्दिक उदाहरणं व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, ते समजून घ्यायचं आणि त्यामध्ये नेमकी कोणती क्रिया करायची. आणि यासाठी मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे छोटंसं वाक्य, तुम्ही लक्षात ठेवा. ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला एकाची किंमत दिलेली आहे, एका गोष्टीची किंमत दिलेली आहे, म्हणजे ती गोष्ट किंमत असो किंवा एका डब्यातले काहीतरी ठेवलेले चेंडू ठेवलेले आहेत असे आहे, किंवा एका रांगेमध्ये इतके विद्यार्थी आहे, कोणत्या प्रकारे असो, एकाची किंमत दिलेली तुम्हाला जादाची किंमत काढायची आहे म्हणजे गुणाकार ही क्रिया करायची. आणि जादाची किंमत तुम्हाला दिलेली आहे आणि एकाची किंमत तुम्हाला काढायची आहे, तर तिथं आपण भागाकार ही क्रिया करणार. आता पहा, इथं काय सांगितलं आपल्याला, एका पुड्यात 14 बिस्किटे, याप्रमाणे 700 बिस्किटांचे किती पुढे होतील. आता काहींना काय वाटेल, इथं एकाची व्हॅल्यू 14 दिलेली आहे, मग 700 ची विचारली का आपल्याला, गुणाकार करत बसतील तिथं. नाही, व्यवस्थित पहा, एका पुड्यात 14 बिस्किटे, मग 14 बिस्किटे दिली, मग त्यांनी आपल्याला असं थोडी विचारलं की 700 पुड्यामध्ये किती बिस्किट आहे. मग इथं आपल्याला एका पुड्यात 14 बिस्किटे दिलेली आहे, याप्रमाणे 700 बिस्किटांचे किती पुढे होतील. 700 पुढे मध्ये किती बिस्किट आहे असं नाही विचारलं, 700 बिस्किट आहे, मग 14 पॅकिंग जर केली तर किती पुढे होतील असे, म्हणजे भागाकार ही क्रिया करायची आपली इथं. मग मोठा अंक कोणता याच्यामध्ये, 700. मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये, 700. छोटी संख्या कोणती आहे, 14. नेहमी मोठी संख्या भागिले छोटी संख्या करायची. मग 700 भागिले 14, 14 पंचे 70. पाढे तुम्हाला यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. मी म्हणलं तुम्हाला 20 पर्यंत पाढे चांगले पाठ करून ठेवा तुम्ही. मग 70 मधून 70 गेले 0, हा 0 त्याचा आहे, वरून आला 0. आता 0ला पण भाग द्यावा लागेल ना आपल्याला, मग 14 0 0. मग 0 बाकी आली म्हणजे पूर्णतः भाग गेलं 700ला 14नी. मग भागाकार आला 50 आणि बाकी आली 0. म्हणजे जर आपण एकेका पुड्यामध्ये जर 14 बिस्किटे भरली ना, तर 700 बिस्किटे जर ते भरले आपण एकूण, तर पूर्ण किती पुढे भरणार, एकूण 50 पुढे तयार होतील त्याचे. ठीक आहे. आता आपण स्वाध्याय 12.2 यातील प्रश्न पाहू. मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 12.2 यातील पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ₹8 वर्गणी दिली. किती वर्गणी दिली एक एक विद्यार्थ्याने, ₹8. जर जमा झालेली रक्कम 416 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे. त्यांनी प्रश्न आपल्याला असं नाही विचारला का एका विद्यार्थ्याने 8 दिले तर 416 विद्यार्थ्यांनी किती पैसे जमा केले, असा प्रश्न नाही विचारला. जर इतके विद्यार्थ्यांनी किती पैसे जमा केले हे जर विचारलं असं आपण गुणाकार केला असता दोघांचा. पण एकूण रक्कम किती जमा झाली, 416. मग वर्गामध्ये असे किती विद्यार्थी आहेत ज्यांनी 8 रुपये दिलेले आहे. मग लक्षात ठेवा, याला जर आपण सॉल्व्ह करायला घेतलं, याचा अर्थ काय पहा, एका विद्यार्थ्यांनी 8 रुपये दिले गुणिले वर्गातील एकूण विद्यार्थी बरोबर, मग 8 रुपये प्रमाणे किती विद्यार्थी माहित नाही, हे तर काढायचं आपल्याला. आणि पैसे जमा झाले टोटल 416 रुपये. मग 2 नंबरचा गुणाकार 416 आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याने 8 रुपये दिले, किती विद्यार्थी आपल्याला माहित नाही, पण एकूण रक्कम जमा झाली 416. म्हणजेच
मग एका गुणाकारच्या उदाहरणातून आपण भागाकारचं पण उदाहरण बनवू शकतो की नाही. म्हणजे ह्या मोठ्या नंबरला छोट्या नंबरने काय द्यायचं, भाग द्यायचा. 416 भागिले 8 आणि वरती जो येणारा उत्तर असेल आपला भागाकार ती संख्या इथं असणार आहे. मग पहा 8 पंचे 40, 41 मधून 40 गेले 1, वरून आला 6, 8 दुने 16 आणि 16तून 16 गेले 0. मग भागाकार किती आला 52. म्हणजे 8 गुणिले 52 याचा उत्तर किती येतो 416. मग विद्यार्थ्यांनी जर 8 रुपये दिले तर 52 विद्यार्थी आहे आणि 52 रुपये दिले तर 8 विद्यार्थी आहे. लक्षात ठेवा. मग आपलं उत्तर किती आला 52, पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न पाहूया. 960 रुपये मिळवण्यासाठी रुपये 5ची किती नाणी द्यावी लागतील. परत तसाच प्रश्न आहे. आता याचा मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात एक्झाम्पल सांगतो. समजा मी म्हणतो माझ्याकडे 5 रुपयाचे 3 नाणी आहेत. 5 रुपयाची 3 नाणी म्हणजे किती रुपये होणार 15 रुपये. समजा तुमच्यातल्या एखाद्याने सांगितलं सर माझ्याकडं 5 रुपयाचे 10 नाणी आहेत. 5 रुपयाचे 10 नाणी आहेत म्हणजे किती रुपये झाले तुझ्याकडे बाबा 50 रुपये. तसंच या प्रश्नामध्ये काय सांगितलं 5 रुपयाच्या किती नाणी आहे 960 मिळवण्यासाठी 5 रुपयाचे किती नाणी द्यावे लागतील. मग 5 रुपयाचे किती नाणी द्यावे लागतील. मग एकूण रक्कम व्हायला पाहिजे 960. म्हणजे इथं आपण 960 ला 5 ने भागच देणार की नाही. मग पहा 960 भागिले 5. मग आपण व्यवस्थित भाग देऊ. 5 एक 5, 9 मधून 5 गेले 4, वरून आले 6, आता 46 पण 45 तो ना 5 9 45, 46 मधून 45 गेले 1, वरून आला 0 आणि 5 दुने 10 म्हणजे बाकी आली 0 म्हणजे पूर्ण भाग गेला. मग 192 चा गुणाकार 5 बरोबर. मग ते 5 रुपयाच्या किती नाणी असतील 192 नाणी असतील किंवा द्यावे लागतील आपल्याला 192. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा पाहू आपण. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या याप्रमाणे 375 बाटल्या सांगितल्या बरं का इथं. भरण्यासाठी किती खोके लागतील. मग आपल्याला 375 खोक्यात जर विचारलं असतं किती बाटल्या तर आपण गुणाकार केला असता. पण बाटल्या दिलेल्या आपल्याला एकूण बाटल्या दिलेल्या आहेत आणि एका खोक्या प्रत्येक म्हणजे एका खोक्यामध्ये 15 बाटल्या भरायची. मग आपला जो मागचा बिस्किट आणि पुडेचा एक्झाम्पल होतो का त्यासारखंच आहे हा. मग इथं या दोन्ही संख्यांचे आपल्याला काय करायचं भागाकार 375 भागिले 15. 375 भागिले 15. आता 15चा पाढा तुम्हाला यायला पाहिजे टेबल यायला पाहिजे की नाही 15 1 जा 15 2 जा. आता तुम्ही इंग्लिश मध्ये त्याला सोडवा की मराठीमध्ये सोडवा असं काही नाही. तिथं काय हे कच्चं काम असणार आहे आपलं सगळं पेपरमध्ये एक्झाम मध्ये. त्यामुळं तिथं काही नाही तुम्हाला बंधन नाही. तुम्ही इंग्लिश मध्ये सॉल्व करा त्याला किंवा मराठीमध्ये सोडवा. मग हे पहिला अंक 3 आहे मग 2 घ्या काय झालं 37. मग 15 दुने 30. 37 मधून 30 गेले 7, वरून आला 5 75. 15 5 75. 75 मधून 75 गेले 0 म्हणजे 15 जर आपण एका खोक्यात बाटल्या भरतो असे किती लागणार टोटल ते 25 खोके म्हणा तिथं आहे की नाही 25 खोके लागतील आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. चौथा प्रश्न पाहूया. सुमेधाकडे 975 फुले आहेत. प्रत्येक हारात 15 फुले याप्रमाणे किती हार करता येतील. मग एका हारमध्ये 15 फुले दुसऱ्या हारमध्ये 15 फुले असं करता करता 975 फुले आहे ना. मग 15च्या हिशोबाने असे किती हार बनतील माळा बनतील आपल्याला हे विचारलं प्रश्न. मग इथं पण आपण काय करणार 975 भागिले काय करणार 15 करणार. 900 परत ती संख्या आहे 75 भागिले 15. मग इथं भाग द्या आणि जो उत्तर तुमचा भागाकारमध्ये असेल तो तुमचा उत्तर असणार आहे. म्हणजे तितके हार बनतील. मग हा प्रश्न तुम्हाला काय असणार आहे होमवर्क. ठीक आहे. कमेंट मध्ये मला तुम्ही याचं उत्तर सांगायचं.
पाचवा प्रश्न, एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावली. एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावलीत, तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? म्हणजे 7 रांगांची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि एका रांगेची विचारली. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल? भागाकार, डिव्हिजनच करावं लागेल. मग डिव्हिजन कोणाची करणार? मोठी संख्या भागिले छोटी संख्या. 973 भागिले 7. मग करूया आपण हा भागाकार. 7 एक 7, 9 मधून 7 गेले 2, वरून आले 7, त्यानंतर हे किती झाले? 27. मग 7 त्रिक 21, 21च घ्यावा लागेल आपल्याला. 27 मधून 21 गेले 6, वरून आलं 3, आणि 7 9 63, आणि 63 मधून 63 गेले 0. म्हणजे एका रांगेमध्ये किती झाडे किंवा रोपे लावावे लागतील? तिथं 139. टोटल किती आहे? 973. 973 रोपे आहे. 7 रांगा केले, किंवा एका रांगेमध्ये 7 रांगा केलेले. मग एक एक रांगामध्ये किती किती रोपे लावावे लागतील? 139. आणि जर असं म्हटलं आपल्याला की रांगा इतक्या आहे, तर 7 रोपे लावावे लागतील. लक्षात ठेवा. म्हणजे आपलं उत्तर आलं 139. कुठं आहे ते? मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 6वा प्रश्न आपण सोडूया. एका तासात 30 किलोमीटर याप्रमाणे 120 किमी, किमी म्हणजे किलोमीटर, अंतर कापण्यास किती तास लागतील? एका तासात 30 किलोमीटर अंतर तिथं आपण पार करतो. मग याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील? म्हणजे परत तेच भागाकार, 120 भागिले 30 आपल्याला करावं लागेल. मग पहा, 120 भागिले 30. आता तुम्ही म्हणणार सर 30चा पाडा आम्हाला येत नाही, आपण बनवू शकतो. पहा 30चा पाडा. 3 एक 3, 3 दुने 6, 0 लावा. 3 त्रिक 9, 0 लावा. 3 चौक 12, 0 लावा. 3 पाचे 15, 0 लावा. याप्रमाणे मग डायरेक्ट 120 आला. आणि 120 हे पाड्यामध्ये येतो की नाही? 30 एक 30, 30 दुने 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120, 30 चौक 120, आणि 120 मधून 120 गेले 0. मग एका तासामध्ये जर 40 किलोमीटर प्रवास आपण करतो, तर 120 किलोमीटर हा प्रवास, हा अंतर आपण किती तासामध्ये करणार? 4 तासामध्ये करणार. पर्याय क्रमांक 4 याचा उत्तर आहे 4 तास. 7वा प्रश्न आपण पाहूया. 7वा प्रश्न आहे, एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो, बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? पहा बरं का, आता काय सांगितलं व्यवस्थित समजून घ्या प्रश्न. एका संख्येला 15 ने भागले, एका संख्येला 15 ने भागले, भागाकार 12 येतो, बाकी 4 येते. भागाकार 12 येतो, बाकी 4 येते, तर ती संख्या कोणती? इथली संख्या कोण असणार आहे? मग मला सांगा, जर एखादी संख्येला जर आपण 15 ने भाग दिला, भागाकार 12 आला, बाकी जर 0 आली, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला ही संख्या घ्यायला. म्हणजे 15 गुणिले 12 आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग आता इथं 15 गुणिले 12 करावं लागेल आपल्याला, आणि त्यामध्ये हे 4 काय करावं लागेल? मिळवावं लागेल आपल्याला. म्हणजे हा प्रश्न भागाकार मध्ये म्हणजे गुणाकार करायची क्रिया आहे, पण भागिले, भागाकार, भाज्य आला ना बाकी, त्यामुळे हा भागाकार सेक्शन मध्ये प्रश्न येतो. मग 15 गुणिले 12 आपण करूया. 15 गुणिले 12, 12 पंची 60, 60चा 0, हातचे आले 6, 12 एक 12, 12 आणि 6 18, म्हणजे ती संख्या 180 असणार आहे. म्हणजे पहा, 15 एक 15 आणि 15 दुने काय होणार? तिथं 30 होणार आहे. म्हणजे 180 ला जर आपण 15 या संख्येने भाग दिला, तर भागाकार 12 मिळतो आणि बाकी 0 मिळते, कारण की गुणाकार घेतला आपण, है ना? पहा, हे समजून घ्या. एक छोटी संख्या घेतो 12, इथं घेतो 3, मग आपण काय म्हणणार? 3 चौक 12.
म्हणजे 12 या संख्येला 3 पूर्ण भाग गेला की नाही, भागाकार 4 आला. पण बाकी शून्य येते, पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते. मग इथं बाकी शून्य घेतले आपण, म्हणजे 15ने आपण या कोणत्या संख्येला भाग दिला तर भागाकार 12 आला, म्हणजे या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजे ती संख्या 180 आहे. पण गडबडमध्ये मुलं काय करतात, 180 उत्तर घेतात. इथं बाकी 4 सांगितले आपल्याला, मग 180 पर्यायामध्ये आहेच पा, आहे का. मग हे तुम्ही घेऊ नका, आपल्याला त्यांनी बाकी काय सांगितलेली आहे, बाकी 4 पाहिजे. आणि बाकी 4 कधी येणार, या संख्येमध्ये 4 मिळवा तुम्ही, म्हणजे ते किती होणार आहे, 184. किती होणार ते, 184. आता पहा, 15 एक 15, 18तून 15 गेले 3, वरून आले 4, 15 दुने 30 आणि 34 मधून 30 गेले 4. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे, 184. 184 जर आपण 15ने भागले तर भागाकार आणि बाकी 4 मिळाली. मग हे अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्या दोन संख्यांचा म्हणजे भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करा. येणारी संख्या जी असेल म्हणजे ती पूर्णतः भाग जाणारी, पण जेवढी बाकी सांगितली ना तेवढी त्या संख्येमध्ये मिळवा. मग 180 मध्ये 4 मिळवले म्हणजे 184. ती संख्या कोण असणार आहे, 184. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न, 216 या संख्येला 3ने भागण्याऐवजी चुकून 8ने भागले. काय सांगितलं पहा, 216 या संख्येला 3ने भागण्याऐवजी चुकून 8ने भागले तर या दोन भागाकारात किती फरक येईल, भागाकारात किती फरक येईल. मग आता आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायला लागेल. पहा, 216ला 3ने पण भाग द्या आणि 8ने पण भाग देऊ आपण. 3ने भाग देण्याऐवजी 8ने भाग दिलं आणि मग दोघांच्या भागाकारामध्ये किती फरक आहे, मग 3ने आपण भाग देऊ. 3 7 21, 21 मध्ये 21 गेले 0, वरून आले 6, 3 दुने 6. मग याचा भागाकार काय मिळाला आपल्याला, 72. आणि 8ने जर भाग दिला तर 8 दुने 16, 21 मधून 16 गेले 5, वरून आले 6, 8 7 56, 0. आता इथं आलं आपलं 3ने जर भागलं तर उत्तर किती आला, 72. आणि 8ने जर भागलं तर उत्तर किती आलं, 27. यातील फरक पहा. आता फरक म्हणजे वजाबाकी, मोठी संख्या 72 आहे, 72 मधून 27 वजा करा. मग 72 मधून आपण 27 वजा करू, 2तून 7 जात नाही, हे होणार 12. 12तून 7 गेले 5, 6तून 2 गेले 4, म्हणजे किती उत्तर आलं आपल्याला, 45. किती उत्तर आलं, 45. मग आहे का, हो, पर्याय क्रमांक 1, 45. आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न, एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. आसन क्षमता म्हणजे सिटिंग सीट्स, म्हणजे बसण्यासाठी जागा. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील. एका रांगेमध्ये 25 सीट्स आहे, आसने आहे. मग 925 क्षमता असणाऱ्या त्या सभागृहामध्ये किती रांगा असतील, म्हणजे थोडक्यात आपण या संख्येला 25ने भाग देणार. चला आपण भाग देऊया. आता 925 भागिले 25. आता 25चा पाढा तुम्हाला माहित पाहिजे, सोपं आहे बनवणं. 25, 25 दुप्पट 50. परत यामध्ये 25 मिळवा, 75. परत यामध्ये 25 मिळवा, 100. ठीक आहे, चला इथपर्यंतच पाहू आपण सोल्व, कारण पूर्ण टेबल पण लिहायची गरज नाही आपल्याला, पूर्ण पाढा लिहायची गरज नाही. काय आलंय पहिली संख्या इथं 92, म्हणजे 2 घेतले आपण अंक तर 92. 92 म्हणजे 100 तर घेऊ शकत नाही, हे आपण घेऊ शकतो. किती आलं हे, 75. कधी येतो, 25 एका दुने आणि त्रिक, 25 त्रिक 75. आता 92 मधून 75 काढायचे, 2तून 5 जात नाही म्हणजे हे 12 होणार. 12तून 5 गेले 7, हे बनणार 8. 8 मधून 7 गेलं 1 आणि वरून कोण आलं 5. आता 175, तुम्हाला माहित नाही 175 कधी येतात, मग आपल्याला हा पाढा पूर्णच करावा लागेल. मग 125, 100 मध्ये 25 मिळवा, 125. परत 25 मध्ये 25 मिळवा, 150. परत 25 मिळवा, 175. परत 25 मिळवा, 200. जाऊन 175 आलं, इथंच आपण गाडी स्टॉप करू आपली. 1 2 3 4 5 6 7, 25 7 175.
आणि 175 मधून 175 गेले 0, म्हणजे पूर्ण भाग्याला बाकी 0 आली म्हणजे पूर्ण भाग्याला, म्हणजे 37 रांगा असतील तिथं. किती? त्या सभागृहामध्ये 37 रांगा असतील, 37. मग 37 रांगा एका रांगेमध्ये किती आहे? 25 असणार आहे. एकूण 925 आसने झाली तिथं. 25 गुणिले 37 होणार आहे आपला. मग मोठ्या संख्येला आपण छोट्या संख्येने काय केलं? भाग दिला. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ नंबर 15 होता, ज्यामध्ये आपण भागाकार ही क्रिया त्यातील शाब्दिक उदाहरणे सोडवलेली आहेत, है ना. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार विद्यार्थी मित्रांनो? गुणाकार, भागाकार, शाब्दिक मिश्र उदाहरणे. म्हणजे असे उदाहरणे असणार आहे, त्यामध्ये 3 संख्या आपल्याला देणार आहे. मग तिथं आपल्याला गुणाकारची क्रिया करायची का भागाकारची क्रिया करायची हे समजून घ्यायचंय आणि ते सोडवायचे आहेत. आणि या भागातील आणि भागाकार सुद्धा तुम्हाला हमखास पेपरमध्ये एकतरी प्रश्न असणार म्हणजे असणारच, लक्षात ठेवा. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.